मिळू, फक्त प्रामाणिक करायला पाहिजे ही शब्द मी सोबत घेतला आणि मराठ्यांशी बेमानी नाही करायची हे शब्द माझ्या जीवनात घेतला मी आणि लढत राहिलो. आज खूप मिळाले समाजाला, आणखी नाही मिळणार. दादा, आपण ज्या मागण्या केल्या होत्या की मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे, त्या अनुषंगानं कुणबीच्या नोंदी शोधणं सुरू आहे आणि आरक्षण देणं सुद्धा. परंतु आत्ता काही या मधल्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना जातीचे सर्टिफिकेट मिळत नाहीत किंवा काही ठिकाणी व्हॅलिडिटी मिळत नाही, अशा अनेक ठिकाणी तक्रारी आलेल्या आहेत. त्या संदर्भात आपल्याकडे काय माहिती आहे दादा? हा, मग त्यामुळेच आपण आंदोलन उभा करतोय. आपण सरसकट मागणी केली हे खरं आहे आणि खूप दिवसापासून हे सरसकटची मागणी, पण माझ्या डोक्यात आलं हे काय सरसकट देत नाहीत, कारण हे द्वेष, यांना द्वेष लय आहे मराठ्यांचं चांगलं व्हावं यांना वाटत नाही, म्हणून आपल्याला टप्प्याटप्प्याने घ्यावं लागतं. आणि मी ते हेरलं की आपण टप्प्याटप्प्याने घ्यायचं. सरसकट हे देऊ शकत नाही, समाजाचं वाटलं होईल. 75 वर्ष झालं वाटलं झालं म्हणून मी काय केलं, थोडं करून जितकं पदरात टाकता येईल समाजाचं तेवढं पदरात टाकलं आणि समाज जिंकण्याकडे नेला. मी नसता समाज हरला असता, मोडून पडला असता. मी रिझल्ट दिला राज्यात. मी आपल्या चॅनलला खरंच चॅनलला सांगतो प्रामाणिक, मी आत्ता सांगलीला गेलो होतो आणि सांगलीला जाताना विट्याला थांबलो. अचानक गेलतो आम्ही एक लग्नाच्या भेटीसाठी. तिथं गेल्यावर आम्हाला माहीत झालं आपले विटा तालुक्यातले मराठा बांधव अचानक जमले. त्यांना अचानक काय आलेलं कळालं आम्ही 2 घंटे आधी. ते म्हणले 100 पोरं आमचे MBBSला BHMSला लागले. हे माहीत पण नव्हतं आम्हाला, माहीत पण नव्हतं. मग माझ्या समाजात लेकराचं किती कल्याण झालं, माझ्यासाठी ते महत्त्वाचं. म्हणून मी इमानदारीने लढतो, बेमानी करत नाही. म्हणून हे विश्वास, इतकं जे फुल झाल्यानंतरवाली प्रामाणिकपणाचा विश्वास